महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झालाय, परंतु जूनच्या सुरुवातीला पावसानं ब्रेक घेतला। त्यानंतर राज्यात पाऊस सक्रिय झाला। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे। राज्यात 25 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे। पुण्यासह परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे। रविवारी म्हणजे आज मुंबईत आकाश ढगाळ राहणार आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसंच पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिलाय। जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत। रविवारी रत्नागिरीमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 562 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे। जूनचा 3रा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाहीये। त्यामुळे 80% पेरण्या रखडलेल्या आहेत। ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे। शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली। नागपूरमध्ये कमाल तापमान 37.8 अंश होतं। आता 24 जून पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला। यामुळे तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी सोडलं जात आहे। मुळा नदी पात्रातून 21,000 क्युसेक वेगानं पाणी मुळा धरणाकडे जात आहे। यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणातही लवकरच पाण्याची आवक वाढणार आहे। आंबीत पाठोपाठ पिंपळगाव खांड धरणही भरल्यानं शेतकरी समाधानी आहेत।